भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय वर्क मोर्चा व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या नेतृत्वात संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी बुधवारी जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती मराठी पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली। सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनला हटवून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, सर्व जातींची जाती आधारित जनगणना करण्यात यावी, आरक्षण तात्काळ लागू करावे, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या माथेफिरू व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या अनिल मिश्रा या वकिलावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, शेतकऱ्यांच्या हक्क व न्यायासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या यासह विविध मागण्याकरिता जनआक्रोश मोर्चा करण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये बहुजनांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। आणि ओला दुष्काळ हा प्रभावीपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आला पाहिजे। त्यानंतर SC ST OBC मुक्त भटक्या जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाही आणि ती वेळेवर मिळाली पाहिजे यासाठी सुद्धा आपण हा जनआक्रोश रॅलीचा मोर्चा काढणार आहोत। तसेच OBC SC ST मुक्त भटक्या जमाती आणि सर्व महिलांवरती आज संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार होत आहे। त्याला त्या अन्याय अत्याचार करणाऱ्यांवरती कठोर कारवाई व्हावी आणि जर कायद्याची जी मांडणी या ठिकाणी होत आहे ती प्रभावीपणे राबवल्या जावी। तसेच SC ST आणि भटक्या जाती जमातीच्या समूहाच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संविधानिक आणि कायदेशीर संधी या ठिकाणी मिळण्यात याव्या। तसेच धर्मांतरित आदिवासी, ख्रिश्चन तसेच मुस्लिमांसोबत होत असलेल्या भेदभावपूर्ण वागणुकीच्या निषेधार्थ अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।